तर आपण नथ बनवण्यासाठी लागणारे सामान पाहूया। सुरुवातीला आपण घेत आहोत 20 गेजची तार। तुम्ही 18 गेजही घेऊ शकता, पण मी इथे 20 गेजची घेतली आहे। त्याचबरोबर पिंक आणि ग्रीन कलरचा डायमंड शेपचा स्टोन आहे। 0.3 mm ची तार, याने आपण नथ पॅक करणार आहोत। 3 mm चे मोती आणि 1 mm चे गोल्डन बीड्स। त्याचबरोबर आपण घेत आहोत एक रेड कलरचा क्रिस्टल आणि दुसरा एक घेत आहोत तो म्हणजे ग्रीन कलरचा। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने क्रिस्टल घेतले आहेत। आपल्याला लागणार आहे कटर आणि राउंडर। या संपूर्ण साहित्यामध्ये आपण नथ बनवणार आहोत। तर नथ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण 20 गेजच्या तारेला पहिल्यांदा आपण एक लूप देणार आहोत। तर कसा द्यायचं पाहू शकता तुम्ही। आता पहिल्यांदा राउंडरच्या सहाय्याने मी खालच्या साईडला एक राउंड करून घेतला आहे आणि ते थोडंसं आतमध्ये प्रेस करायचं, म्हणजे आपला स्टोन किंवा बाकीची नथ तिथे बरोबर पॅक होऊन जाते। पाहू शकता मी कशी करते आहे। या पद्धतीने आपण एक लूप देऊन घेतला आहे। आता आपण स्टोन घेतला आहे। तर तुम्ही बघू शकता वरच्या होलमधून स्ट्रेट तुम्हाला खालीपर्यंत तो एक तारेमध्ये पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे वरून तार खालच्या होलमध्ये काढायची आहे स्ट्रेट लाईनमध्ये। आणि त्यानंतर आपल्याला याला पूर्ण 0.3 mm च्या तारेने पॅक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण स्टोन पॅक करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता हा पूर्ण टाईट झाला पाहिजे। या ठिकाणी आपल्याला या स्टोनच्या भोवती आपल्याला एक मोत्याचं आणि गोल्डन बीड्सचं एक फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे। तर काही जण म्हणजे हे याच्यामध्ये 2 पद्धती आहेत। तुम्ही डायरेक्ट आता बनवू शकता किंवा मी ऑलरेडी एक बनवलेला आहे त्याप्रमाणे आपण गुंडाळू शकतो। तर सुरुवातीला आपण तार पुन्हा एकदा खालच्या बाजूने 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे। पहा तुम्ही मी केलेलं आहे। खालच्या साईडला तार गुंडाळल्यानंतर आपल्याला ती खालून तार कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने स्टोन व्यवस्थित आपला पूर्णपणे पॅक झालेला आहे। आता आपण एक मोत्यांचं आणि गोल्डन बीड्सचं एक फ्लॉवर जसं बनवताना एक आपण लाईन तयार करतो त्या पद्धतीने मी ऑलरेडी केलेली आहे। यामध्ये 2 पद्धती आहे। तुम्ही डायरेक्ट मोती आणि गोल्डन बीड्सचे एकमेकाला जॉईन करून तुम्ही गुंडाळू शकता, किंवा मी ज्या पद्धतीने केलेलं आहे ऑलरेडी हे बनवलं आहे तेच आपल्याला या स्टोन भोवती पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी कशा पद्धतीने करते आहे। सुरुवातीला स्टोन भोवती फ्लॉवर पूर्णपणे आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण स्टोन त्याच्यामध्ये कव्हर होईल या पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही पहा। आपल्याला फ्लॉवर टाईट करण्यासाठी एक तार खालून घालून पुन्हा एकदा अशी मागच्या साईडनी वरती काढायची आहे। आता पहा तुम्ही मी कशी काढते फ्लॉवर। आणि त्यानंतर आपण आपले जर म्हणजे मणी जर वाटला आपल्याला की इकडे तिकडे थोडेसे स्प्रेड होत आहेत तर तुम्ही ते नंतरही तसे ॲडजस्टमेंट करू शकता। पण पहिल्यांदा फ्लॉवर टाईट करून घेण्यासाठी तार खालून घालायची, त्यानंतर पुन्हा एकदा वर काढायची, त्यानंतर दुसऱ्या साईडनी घालून पुन्हा एकदा वर काढायची। अशानेच ते फ्लॉवर पूर्णपणे ते असं पॅक बसेल। या प्रकारे
स्टोन भोवती आपलं मोत्याचं फ्लावर पूर्णपणे पॅक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच तारेमध्ये खालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा 6 आपल्याला 3 mm चे मोती टाकायचे आहेत. हे सगळं मी जे करत आहे ते 0.3 mm च्या तारेमधून करते आहे. तर तुम्ही बघू शकता मी 6 कंटिन्यू मोती टाकून घेतलेले आहेत. आता हे मोती टाकल्यानंतर आपल्याला तिथलं तिथं त्याचं एक फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. तर फ्लॉवर बनवण्यासाठी आपल्याला ते एकमेकाला असं गुंडाळून तिथलं तिथं आपल्याला त्याचा पीळ द्यायचा आहे, म्हणजे ते पॅक होऊन जातं. पहा मी कशा पद्धतीने ते केलेले. सेम या पद्धतीने घेऊन तुम्हाला तिथे फ्लॉवर तुम्हाला तारेभोवती गुंडाळून पॅक करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा तार खालून आपल्याला घ्यायची आहे. खालून घेतल्यानंतर ते म्हणजे आपलं पॅक बसून जातं. आता यामध्ये आपल्याला एक रेड कलरचा क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे. क्रिस्टल टाकल्यानंतर तुम्हाला तो क्रिस्टल त्या फ्लॉवरच्या बरोबर मधोमध आणायचा आहे आणि मधोमध आणल्याच्या नंतर तुम्हाला तो अशा प्रकारे 2-2 मोती धरून स्टार पद्धतीने सगळे मोती तुम्हाला गुंडाळायचे. पुन्हा एकदा खालून तार घेऊन वरून 2 मणी आणि पुन्हा एकदा तार खालून घ्यायची आहे. त्यानंतर सेम नेक्स्ट प्रोसेस. या पद्धतीने पूर्ण टाईट पद्धतीने करून घ्यायचं. थोडंसं फ्लॉवर खाली वाटलं तर वर खेचून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा तार टाईट करा. यानंतर आपल्याला एक पुन्हा एकदा व्हाईट मोती टाकायचा आहे. हा जो मोती आहे तो 20 गेजच्या तारेतून मी डायरेक्ट टाकलेला आहे. त्यानंतर एकदा तुम्हाला 2 टाईम ती तार व्रॅप करायची आहे मोतीभोवती. पुन्हा एकदा आपल्याला ग्रीन क्रिस्टल आपण एक घेतलेला होता, तो क्रिस्टल आता आपण पुन्हा एकदा 20 गेजच्या तारेतून टाकत आहोत. या पद्धतीने पुन्हा एकदा तार आपण व्रॅप करून घेऊया. आता पुन्हा एकदा व्हाईट मोती सेम प्रोसेसने. आता पूर्णपणे नथ आपल्याला 0.3 mm च्या तारेने पूर्णपणे पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे एकदम टाईट ओढून घ्यायचं आहे, कुठेही सैल राहता कामा नये. जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की मणी इकडे तिकडे थोडेसे स्प्रेड झालेले आहेत तर तुम्ही पुन्हा एकदा ती फिनिशिंग व्यवस्थित करून घ्या. एकदा फिनिशिंग व्यवस्थित झाली की मग काय प्रॉब्लेम नाही. आता बघा मी तार कशा प्रकारे वाकवली आहे, कारण आपली ही प्रेसची नथ आहे. तर थोड्याशा अंगठ्याच्या साहाय्याने आणि ही तार आपल्याला एका साईडने घ्यायची. राहिलेली वायर तार आपण कट करून घेऊया. टाईट करूनच तुम्ही पण तार कट करा.
आता फायनल ज्यावेळेस आपण फिनिशिंग करेल, म्हणजे ज्यावेळेस आपण प्रेसची नथ बनवेल त्यावेळेस ती नाकाला बरोबर फिट झाली पाहिजे. ढिल्ली किंवा अशी जास्त लूज होणार नाही, त्याची तुम्ही काळजी घ्या. आणि या प्रकारे आपल्याला एक लूप द्यायचा आहे. लूप दिल्यानंतर ती तार थोडीशी आतमध्ये वाकवायची आहे. एकदा आतमध्ये वाकल्यानंतर थोडीशी खालून असं एका साईडला ती थोडीशी प्रेस करा. आता पहा तुम्ही या पद्धतीने ती फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. या पद्धतीने आपली तारेची नथ स्टोनच्या रेडी. या पद्धतीने आपली स्टोन तारेची नथ रेडी झालेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.